नमस्कार. कथेचे नाव मुरलीच्या स्वरात राधा. गोकुळाच्या त्या पहाटे सूर्य उगवायच्या आधीच गावभर वासरांचे हंबरणं, गोपिकांच्या हास्यकल्लोळात मिसळलेला वारा. यमुनेचं पाणी चंद्रप्रकाशात चमकत होते आणि त्याच किनाऱ्यावर एक मुलगा आपल्या मुरलीवर धून वाजवत होता. त्या स्वरात काहीतरी असं होतं की जणू काळ थांबला आहे. हा मुलगा म्हणजे नंदलाला, वासुदेवाचा पुत्र, आपल्या गोकुळाचा काना. आणि या स्वराकडे धावत येणारी, डोळ्यात हसू आणि हृदयात प्रेम घेऊन ती होती राधा. ते बालमैत्रीचे सोनेरी दिवस. लहानपणापासून कृष्णा आणि राधा यांचे खेळ गावभर प्रसिद्ध होती. ते दोघे मिळून गायी चरायला जात, यमुनेच्या काठावर फुलं वेचत आणि कधी गावातल्या लोकांवर खोड्या करत. एकदा राधा मटक्यातून ताक नेत होती, तेव्हा कृष्णाने तिचा मटका फोडला. राधा रागवली, कृष्णा, हे काय केलंस? कृष्ण हसत, राधे, मटक्यातलं ताक तुझ्यासाठी नव्हतं, माझ्यासाठी होतं. त्या रागातही राधेला त्याच्या डोळ्यातला आपलेपणा दिसला. गोकुळातल्या सगळ्या गोपिकांना कृष्णाची मुरली आवडत असे, पण राधेसाठी ती वेगळी होती. जेव्हा कृष्ण मुरली वाजवत असे तेव्हा त्याचा पहिला कटाक्ष नेहमी राधेकडे जात असे. एकदा ती यमुनेच्या काठावर फुलं वेचत होती आणि अचानक मुरलीचा आवाज येतो. ती आवाजाच्या दिशेने धावत जाते आणि बघते, कृष्ण पिंपळाच्या झाडाखाली उभा. कृष्ण, राधे, ही मुरली तुझं नाव घेतल्याशिवाय स्वरच देत नाही. त्या दिवसानंतर राधेला खात्री झाली, हा स्वर फक्त तिच्यासाठी आहे. गावातील गोपिका राधेला चिडवत असत, तुझ्यासाठी तो मुरली वाजवतो. राधा हसत उत्तर दे, पण मनात तिला माहीत होतं की हे खरं आहे. एकदा एका गोपिकेने विचारलं, राधे, तुला नाही वाटत तो सगळ्यांवर प्रेम करतो? राधा, तो सगळ्यांना हसवतो, पण त्याचं हृदय एका ठिकाणीच आहे. ऋतू बदलतात, वसंत येतो, गोकुळभर फुलांचा सुगंध दरवळतो. कृष्ण आणि राधा रोज यमुनेच्या काठावर भेटतात. ते एकत्र गाणी म्हणतात, फुलांच्या माळा विणतात. एकदा राधा कृष्णाला विचारते, कृष्णा, तू मुरली का वाजवतोस? कृष्णा म्हणतो, कारण माझा श्वास तुझ्या नावाने सुरू होतो आणि तुझ्या नावानेच संपतो. मथुरेतून दूत येतो. कंसाचा अत्याचार थांबवण्यासाठी कृष्णाला मथुरेला जावं लागतं. राधेच्या चेहऱ्यावर पहिल्यांदाच काळजी उमटते. त्या रात्री यमुनेच्या काठावर शेवटची भेट. राधा म्हणते, तू गेलास तर मी कोणाशी बोलेन? कृष्ण म्हणतो, राधे, माझा स्वर तुझ्यासोबत राहील. तो मुरली तिला देतो, हे घे, यात मी आहे. कृष्ण मथुरेला गेल्यावर गोकुळ जणू निस्तेज होतं. राधा रोज मुरलीकडे बघते आणि तिला कृष्णाची आठवण येते. ती मुरली वाजवते, पण त्यातून नेहमी कृष्णाचा स्वर निघतो. गावातील लोक तिला सांत्वन देतात, पण ती फक्त हसते, तो माझ्या श्वासात आहे. कृष्ण परत येत नाही, पण राधेला समजतं, प्रेमाला अंत नसतो. तिच्या प्रत्येक विचारात, प्रत्येक श्वासात कृष्ण आहे. ती यमुनेच्या काठावर बसून डोळे मिटते आणि तिला जाणवतं, कृष्ण तिच्यासमोर उभा आहे. त्याचा आत्मा एकामेकात विलीन होतात. ही कथा फक्त प्रेमाची नाही, तर भक्ती, विरह आणि आध्यात्मिक एकतेची आहे. कृष्ण आणि राधा हे फक्त दोन व्यक्ती नसून प्रेमाचा परिपूर्ण रूपक आहे. धन्यवाद.